तर फ्रेंड्स होमपेज चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन आणि एकदम मस्त असं DIY बनवणार आहे। मी आज टी कोस्टर बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी MDF बोर्ड्स 4 सिमिलर साइजचे घेतलेले आहेत। 4 इंचचे हा MDF बोर्ड आहे। त्याला मी पहिलं सर्वात अगोदर व्हाईट वॉश करून घेणार आहे, म्हणजे व्हाईट पेंट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी जे ठरवलेले कलर्स आहेत ते मी करणार आहे। मी सगळे पेस्टल कलर डिसाइड केलेले आहेत। कोस्टरला जरा उठून दिसेल आणि छान दिसेल तर सर्वात आधी मी पर्पल कलर घेतला आहे आणि त्याला मी चांगला त्या सुकलेल्या व्हाईट वॉशवरती मारायला घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ वगैरे आणि एकदम कलर तो खुलून दिसतोय। नंतर मी पेस्टल पिंक कलर घेतलेला आहे, तो मारायला घेतलेला आहे दुसऱ्या पोस्टरवरती, तोही छान दिसतोय। तुम्ही बघू शकता खूपच सुरेख वाटतोय कलर। तर अशा प्रकारे मी माझे पोस्टर आणि बाजूची बॉर्डर वगैरे आणि बॅक साईडला ब्लॅक कलरनी करून घेतले, कारण ते बरं नाही वाटत एका साईडला कलर आणि बाकीच्या साईडला कलर नाही। तर मी माझी डिझाईन करायला पोस्टरवरती सुरुवात केलेली आहे। तर माझ्या मनात असं काही नव्हतं की कसं करायचं, तर मी ठरवलं की हाफ मांडेला टाईपमध्ये करायचं आणि हाफ याच्यावरती वेगळी डिझाईन करायची। तर बघू कसं होतं आहे पुढची डिझाईन पुढे। मग मी हाफ ह्याच्यावरती मांडेलाचे ग्रिड्स करून घेतलेले आहेत आणि त्याला मी इक्वल पोर्शनमध्ये डिस्ट्रीब्यूट करायला घेतले, कारण का डिझाईन करायला तेवढं सिम्पल जातं, परफेक्टली होतं, परफेक्ट शेप येतो, छान वाटतं ते। मग अशा प्रकारे मी माझी डिझाईन करायला सुरुवात केलेली आहे। काही ठरवलेली डिझाईन नव्हती, जे मनात येत होतं ते करत जात होती आणि ती खूप छान प्रकारे टर्नआउट झालेली। मला कधी पण जेव्हा कुठली गोष्ट चांगली होते ना, तर मला असं वाटतं की ती तशीच ठेवावी। म्हणजे मला आता हे पेन्सिल शेडमध्ये एवढं भारी वाटत होतं नाही की असं वाटत होतं कलरच नको करायला, पण मग ते तसं पण छान दिसत नाही ना, मला चांगलं वाटून काय फायदा, म्हणून मग मी त्याला कलर करायला ठरवलं। तर आता मी ह्याला कलर करायला सुरुवात केली की चारही पोस्टरवरती डिझाईन कंप्लीट झाल्यावरती कलर करायला घेणार। तुम्ही बघू शकता की ते ग्रिड काढल्यामुळे परफेक्ट डिझाईन परफेक्ट ॲक्युरेसीने बसलेली आहे, कुठे काही म्हणजे असं हे नाही झालेलं आहे। तर अशा प्रकारे माझे या डिझाईन्स कंप्लीट झालेले आहेत आणि आता मी कलर करायला घेतलेले। कलर कॉम्बिनेशन जसं पेस्टल कलरला सूट होईल तसंच घेतलेलं आहे, तरी पण मी 4च कलर ठेवलेले, सगळ्या कलरबरोबर नाही खेळली, म्हणजे ह्याला त्याला सेम कलर्सचं हे केलं आहे। म्हणजे जर रेड अगर पिंकवरती चांगलं दिसतं आहे तर मी त्याला पिंक मारायला घेतलं आहे, पर्पलचं शेड लिव्समध्ये चेंज केलेले आहेत, पण तेच कलर ठेवलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता आता माझ्या चारही पोस्टरना मी कलर करून झालेली आहे। 2 वरती फ्लॉवरला येलो केलं, 2 वरती ब्लू केलेले आहेत, बाकी सेम कलर ठेवलेले आहेत चौघांना पण। आणि नंतर मग मी मांडलाचे डॉट काढून कंप्लीट केलेले आहे। डॉटची ॲक्युरेसी खूप इम्पॉर्टंट असते, ते सर्कल हवे आणि व्यवस्थित असली तरच ती छान वाटते। मग ते मी एकदम ॲक्युरेटली करून घेतलं आहे। त्याच्यानंतर मी माझ्याकडे गोल्डन कलर्स 3D लायनर होतं, त्याने टिपके काढून घेतले। मग मी हे DIY मधून स्टिकर्स आणलेले, म्हणजे हे स्टिकर्स ओव्हरऑल ग्लास मल्टी सरफेसवरती चिपकणारे स्टिकर्स आहेत, ते मी आणलेले मला क्राफ्ट करायसाठीच। ते मी लावले ह्याला आणि ते स्टिकर वाटतच नव्हते, प्लेन कोस्टरवरती डिझाईन केल्यासारखे लिहिलेल्यासारखेच वाटत होते। ते मला 225ला एक बुक पडलं आहे, त्याच्यामध्ये फक्त 5 शीट्स आहेत बस। हे 5 शीट्स मला 225ला पडलेले आहेत, पण वर्थ होते। तुम्ही बघू शकता ते स्टिकर वाटतच नाही आहे, मी स्टिकर लावलेलं ते अगदी त्या सरफेसला मिळून जुळून गेलेले आहेत। मग मी त्याच्यावरती वार्निश लावून त्याला सिक्युअर केलेलं आहे आणि हे एकदम भारी टर्नआउट झाले आहेत, काहीतरी युनिक आणि मस्त कोस्टर रेडी झालेले आहेत। तुम्हाला माझा हा DIY कसा वाटला, माझा आर्ट हा कसा वाटला, कोस्टर मांडेला कसा वाटला, नक्की प्लीज गाईज, अगर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा।